मुंबईकरांसाठी उत्सुकतेचा विषय असलेल्या कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं लोकार्पण झालंय। मात्र या लोकार्पणाच्या कार्यक्रमादरम्यान श्रेयवाद समोर आलाय। मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरणाऱ्या कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आलं। पण कोस्टल रोडवरून ही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई पाहायला मिळाली। कोस्टल रोडला उद्धव ठाकरेंना कोणत्याही परवानग्या केंद्र सरकारने दिल्या नव्हत्या। उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन हात हलवत परत यायचे असा टोलाही फडणवीसांनी लगावला। मुख्यमंत्री म्हणून सगळ्या परवानग्या आपण आणल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला। मी अनेक सन्माननीय मुख्यमंत्री आणि विशेषतः जे शेवटचे मुख्यमंत्री यूपीएच्या काळातले महाराष्ट्रातले होते त्यांना ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जाताना बघितलं। ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत या ठिकाणी परत यायचे, कधीही त्याला परवानगी मिळाली नाही। कोस्टल रोड प्रकल्प पूर्णत्वास जावा यासाठी सगळं सहकार्य केलं, पण मुख्यमंत्री असतानाही भूमिपूजनालाही बोलावलं नसल्याचा दावा फडणवीसांनी केला। हे सगळं करून मी आणलं आणि ज्या वेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं, रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मी मुख्यमंत्री होतो, मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही। पण आम्ही त्याच्यामुळे श्रेयाकरता आम्ही कधी लढलोच नाही। मुख्यमंत्र्यांनीही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा भाषणातून समाचार घेतलाय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रकल्पात अडथळे जास्त आणले, श्रेय देण्याचा मनाचा मोठेपणा त्यांच्यात नसल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला। त्याच्यात तुम्ही अडथळे किती घातले, स्पीड ब्रेकर टाकले, हा कसा लेट होईल ते पाहिलं आणि याला सगळ्या लागणाऱ्या केंद्राच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या जे काही केसेस होत्या, पर्यावरणाच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्या सगळ्या मिळवल्या आणि म्हणून तर हा कोस्टल हायवे इतक्या जलद गतीने होतोय। पण शेवटी केलेल्या कामाचं श्रेय द्यायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो। कद्र वृत्तीचा माणूस कधीच देऊ शकत नाही। गरज सर्व आणि वैद्य मरू अशी सगळी लोक असतात। निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या लोकार्पण सोहळ्यात प्रकल्पाच्या उपयोगितेपेक्षा प्रकल्पावरून उडीधुनी काढण्याचा कार्यक्रम झाल्याची चर्चा मुंबईकरात रंगली। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।